Velocity time graph for uniform velocity. एक समान गतीकरिता वेग काल आलेख. A train is moving with a uniform velocity of 60 km per hour for 5 hours. एक रेल्वे गाडी एक समान वेगाने प्रति तास 60 किलोमीटर याप्रमाणे 5 तास सातत्याने गतिमान आहे. The velocity time graph for this uniform motion is shown in the figure. एक समान गतीकरिता वेग आणि काल यांच्यातील वेग बदल वेग काल आलेखाने दर्शवला आहे. एक्स अक्षावरती काल आणि वाय अक्षावरती वेग दिलेला आहे. वेगाच्या सूत्रानुसार वेग बरोबर अंतर छेद काल या सूत्रानुसार आपल्याला रेल्वेने 2 ते 4 तासाच्या दरम्यान कापलेले अंतर काढता येईल. By using the formula for velocity is equal to displacement by time, we can calculate the distance covered by the train between 2 and 4 hours. Velocity time graph for uniform acceleration. एक समान त्वरणित गतीकरिता वेग काल आलेख. ठराविक कालावधीनुसार एका कारच्या वेगात होणारे बदल या ठिकाणी आपल्या समोर दिलेले आहेत. The changes in the velocity of a car in specific time intervals are given in the following table. काल सेकंदात दिलाय, तो क्रमशः 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 सेकंद असा आहे. तर वेग क्रमशः 0, 8, 16, 24, 32, 40, 48, 56 मीटर प्रति सेकंद असा दिलेला आहे. The velocity time graph shows that the velocity changes by equal amounts in equal time interval. This is uniformly accelerated motion. ठराविक कालावधीत वेगामध्ये समान बदल होतो. हा वेग त्वरणित असून एक समान असतो. For all uniformly accelerated motions, the velocity time graph is a straight line. सर्व एक समान त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख हा सरळ रेषा असतो. For non-uniformly accelerated motions, the velocity time graph may have any shape depending on how the acceleration changes with time. नेक्स्ट समान त्वरणित गतीकरिता वेग काल आलेख वेळेनुसार त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा असू शकतो. या आलेखाच्या साहाय्याने कारने 10 सेकंद ते 20 सेकंद या कालावधी दरम्यान कापलेले अंतर आपण सहजपणे काढू शकतो. या ठिकाणी कारचा वेग स्थिर नसून एक समान त्वरणामुळे सतत बदलत असतो. अशा वेळी आपण कारचा सरासरी वेग वापरून कारने कापलेले अंतर काढू शकतो. म्हणजेच वेग छेद अंतर भागिले कालावधी या सूत्राचा आपल्याला वापर करता येईल. म्हणून अंतर बरोबर वेग गुणिले कालावधी म्हणजेच दिलेल्या कालावधीने जर आपण वेगाला गुणाकार केला तर आपले अंतर आपल्याला मिळून जाईल. We can determine the distance covered by the car between the 10th and 20th second
The distance is that the velocity of the car is not constant but is constantly changing because of uniform acceleration. We have to use the average velocity of the car in given time intervals to determine the distance covered in time in that interval. Multiply the average velocity to the time interval, then we get the distance. Equations of motion using graphical methods. आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणे. न्यूटनने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि नंतर गतिविषयक 3 समीकरणांचा संच मांडला. एका रेषेत गतिमान वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण आणि काल यांचा संबंध या समीकरणात मांडला आहे. Newton studied the motion of an object and gave a set of 3 equations of motions. These relate the displacement, velocity, acceleration, and time of an object moving along a straight line. Suppose an object is in motion along a straight line with initial velocity u. It attains a final velocity v in time t due to the acceleration a. Its displacement is s. एक वस्तू सुरुवातीला u वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे. t वेळेत तिच्यामध्ये a त्वरण निर्माण झाल्यास ती अंतिम वेग v गाठते आणि त्यावेळेस तिचे विस्थापन s झालेलं असतं. तेव्हा 3 समीकरणांचा संच आपणास असा देता येईल. v इज इक्वल टू u प्लस at. v बरोबर u प्लस at हे वेग काल संबंध दर्शवते. इट शोज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. दुसरा समीकरण s बरोबर ut प्लस 1/2 at वर्ग. This relation or this shows the relation between displacement and time. हे विस्थापन काल संबंध दर्शवते. आणि तिसरा v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as हे विस्थापन आणि वेग यातील संबंध दर्शवते. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. This is the relation between displacement and velocity.